जागतिक योग दिनानिमित्त राज्यभरात योग शिबिरे आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. मात्र देवळी फुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी योग दिन साजरा करण्याची निवडलेली अनोखी पद्धत सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली. देवळी शहरालगत पोहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विहिरीत उतरून आमदार राजेश बकाने यांनी आपल्या मित्रांसह जागतिक योग दिन साजरा केला. विहिरीच्या खोल पाण्यात उभे राहून त्यांनी प्राणायाम, शवासन आणि विविध योगमुद्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. पाण्यातील या चित्तथरारक योगमुद्रा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेकांनी विहिरीजवळ गर्दी केली. आपल्या आमदाराचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. आमदार राजेश बकाने यांचे विहिरीशी असलेले नाते आजचे नाही. लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची विशेष आवड असून गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या मित्रमंडळींसह येथे पोहण्याचा आनंद घेत आहेत. सार्वजनिक जीवनात मोठे पद मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या बालपणीच्या छंदाला विसर पडू दिलेला नाही. आमदारकीच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही साधेपणा, मित्रांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि मातीशी असलेली नाळ त्यांनी जपली आहे. योग दिनाच्या निमित्ताने दिलेला हा संदेश केवळ योगाचे महत्त्व अधोरेखित करणारा नव्हता, तर निरोगी जीवनशैली, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवणारा होता. विहिरीच्या निळाशार पाण्यात उमटलेल्या त्या योगमुद्रा या केवळ शारीरिक कसरती नव्हत्या, त्या एका लोकनेत्याच्या साधेपणाचा, जिद्दीचा आणि जीवनावरील प्रेमाचा सुंदर आविष्कार ठरल्या. त्यामुळेच देवळीकरांसाठी यंदाचा जागतिक योग दिन केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता प्रेरणा देणारा आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा अनुभव ठरला. विहिरीतील पाण्यात योगमुद्रांचे अनोखे सादरीकरण करत आमदार राजेश बकाने यांनी दिलेला निरोगी जीवनाचा संदेश सध्या देवळी परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. कॅमेरामनसह संतोष तुरक, देवळी.